नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, UR अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती या अनुषंगाने विचारले जाणारे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, प्रश्न पहिला असा आहे, आंतरराष्ट्रीय खारफुटी परिसंस्था व संवर्धन दिन म्हणून दरवर्षी कोणता दिवस साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 26 जुलै. 26 जुलै उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2, तहसीलदार हे डॅशवर देखरेख ठेवण्याचे कार्य करतात. तहसीलदार हे डॅशवर देखरेख ठेवण्याचे कार्य करतात. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 तलाठी. तलाठी हे उत्तर बरोबर आहे. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, अगौरा रेल्वे प्रकल्प भारत आणि कोणत्या देशाशी संबंधित आहे? अखौरा रेल्वे प्रकल्प भारत आणि कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 बांगलादेश. प्रश्न क्रमांक 4 असा आहे मित्रांनो, 2034 मध्ये फिफा विश्वचषक कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे? 2034 मध्ये फिफा विश्वचषक कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 सौदी अरेबिया. सौदी अरेबिया हे उत्तर बरोबर आहे. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 असा आहे, म्यानमारच्या समाज जीवनावर कोणत्या धर्माचा प्रभाव आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 बौद्ध धर्म. बौद्ध धर्म हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6 असा आहे मित्रांनो, अबुवा आवास योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? अबुवा आवास योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 झारखंड. प्रश्न क्रमांक 7 असा आहे मित्रांनो, डॅश या फळ पिकासाठी दाब कलम वापरतात. डॅश या फळ पिकासाठी दाब कलम वापरतात. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 पेरू. पेरू हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8 असा आहे मित्रांनो, शिखांचे गुरु डॅश यांच्या काळात सुवर्ण मंदिराची उभारणी करण्यात आली. शिखांचे गुरु डॅश यांच्या काळात सुवर्ण मंदिराची उभारणी करण्यात आली. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 गुरु रामदास. गुरु रामदास हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9 असा आहे मित्रांनो, निष्काम कर्म मठाचे उद्दिष्ट काय होते? निष्काम कर्म मठाचे उद्दिष्ट काय होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 स्त्रियांची सेवा करणे. स्त्रियांची सेवा करणे हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10, शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या? शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 अस्पृश्यता व जातीभेद निवारण. अस्पृश्यता व जातीभेद निवारण हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11 असा आहे मित्रांनो, वर्ल्ड ट्रॅव्हल्स आणि टुरिझम काउन्सिलनुसार जगात पर्यटनातून सर्वाधिक कमाई करणारे शहर कोणते आहे? वर्ल्ड ट्रॅव्हल्स आणि टुरिझम काउन्सिलनुसार जगात पर्यटनातून सर्वाधिक कमाई करणारे शहर कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 दुबई. दुबई हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12, नर्मदा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त वाहते? नर्मदा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त वाहते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 मध्य प्रदेश. मध्य प्रदेश हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13 असा आहे मित्रांनो, इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना कुठे झाली? इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना कुठे झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 कोलकाता. कोलकाता हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14 असा आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14 असा आहे, गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 यमुना. यमुना हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15 असा आहे मित्रांनो, कॉर्पोरेशन टॅक्स हा कोणत्या उत्पन्नाचे स्रोत आहेत?
कॉर्पोरेशन टॅक्स हा कोणत्या उत्पादनाचे स्रोत आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 केंद्र सरकार. केंद्र सरकार हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 16 असा आहे मित्रांनो, दुधात मीठ कालवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. दुधात मीठ कालवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे. एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17 सेन-काकू बेटासंदर्भात कोणत्या दोन देशात वाद सुरू आहे? सेन-काकू बेटासंदर्भात कोणत्या दोन देशात वाद सुरू आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 चीन आणि जपान. चीन आणि जपान हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 18 असा आहे मित्रांनो, 22 डिसेंबर 1928 रोजी सर्वसामान्य राज्यघटनेचा आराखडा डॅश येथील सर्वपक्षीय परिषद पुढे मांडण्यात आला. 22 डिसेंबर 1928 रोजी सर्वसामान्य राज्यघटनेचा आराखडा डॅश येथील सर्वपक्षीय परिषद पुढे मांडण्यात आला. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 कोलकाता. कोलकाता हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19 असा आहे मित्रांनो, सह्याद्री पर्वत क्षेत्रात डॅश ही आदिवासी जमात आढळत नाही. सह्याद्री पर्वत क्षेत्रात डॅश ही आदिवासी जमात आढळत नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 गोंड. गोंड हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 20 असा आहे मित्रांनो, गोलकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यात आहे? गोलकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 तेलंगणा. तेलंगणा हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21 असा आहे मित्रांनो, भारतातील सर्वात मोठी मीटर वेव्ह रेडिओ दुर्बीण कुठे आहे? भारतातील सर्वात मोठी मीटर वेव्ह रेडिओ दुर्बीण कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 नारायणगाव पुणे. नारायणगाव पुणे हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 22 मार्च 1929 मध्ये डॅश यांना राष्ट्रद्रोहाचा आरोप लावून सरकारने अटक केली. मार्च 1929 मध्ये डॅश यांना राष्ट्रद्रोहाचा आरोप लावून सरकारने अटक केली. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मदन मोहन मालवीय. मदन मोहन मालवीय हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 23 भारत सरकारने बालकांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे, त्या योजनेला काय नाव आहे? भारत सरकारने बालकांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे, त्या योजनेला काय नाव आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 धनलक्ष्मी. धनलक्ष्मी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24 राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या वाद संदर्भातील खटले डॅश समोर चालवले जातात. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या वाद संदर्भातील खटले डॅश समोर चालवले जातात. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालय उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 25 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय आहे? संत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 माणिक बंडोजी इंगळे. माणिक बंडोजी इंगळे हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 26 सायमन कमिशन समोर डॅश यांनी आपला अभिप्राय व्यक्त केला होता. सायबर कमिशन समोर डॅश यांनी आपला अभिप्राय व्यक्त केला होता. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर आंबेडकर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 27 अनेकतावाद हे खालीलपैकी कोणाचे मध्यवर्ती तत्वज्ञान होते? अनेकतावाद हे खालीलपैकी कोणाचे मध्यवर्ती तत्वज्ञान होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 वैष्णव. वैष्णव हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 28 कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय? कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 माणिक सीताराम गोडघाटे. माणिक सीताराम गोडघाटे हे उत्तर बरोबर. प्रश्न क्रमांक 29 1920 मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षपद डॅश यांनी भूषविले. 1920 मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षपद
डॅश यांनी भूषविली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 राजश्री शाहू महाराज. राजश्री शाहू महाराज हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 30 डॅश यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांना आर्य समाज स्थापनेसाठी मदत केली? डॅश यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांना आर्य समाज स्थापनेसाठी मदत केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 लोकहितवादी. लोकहितवादी हे उत्तर बरोबर आहे.